काय करतो रे तू? काय नाही रे, थोडं शूट होतं, कपल शूट होतं म्हणून आलो होतो. आणि चांगला बिझनेस चाललाय का? माझं जाऊ दे, तुलाही खुश दिसतोय. हा मग नवरदेवाला सांगून आहे ना, नवरीकडलं काम पण आहे ना मीच घेतलंय. पुढच्या तर कॅन्सल केलंय आणि आपणच करणार आहे आता बोथ साईड. हा लय मोठा हात मारलाय. मग तर तुझी 8-9 जणांची टीम असेल आता, मोठं काम आहे म्हणल्यावरती, बोथ साईड काम म्हणल्यावर. नाही एकच जण पाठवणार आहे नवरीकडे, त्यालाच फोटो व्हिडिओ करायला लावणार आहे. आणि कार्यालयात आला ना की आम्ही तिघच जण सगळं हँडल करणार आहे. आपल्याला काय आहे, पैसे मिळण्याची कारण. अरे, तू कलेतून पैसे कमव, पैशाची कला करू नकोस. आयुष्यात लग्न एकदाच होतं. अरे, ही फसवणूक आहे फोटोग्राफरची आणि क्लायंटची पण. यात नुकसान दोघांचं होतंय. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तू तिच्या घरी एक फोटोग्राफर पाठवणार, तो फोटो व्हिडिओ करणार, हे ठीक आहे. पण तिच्या इमोशन्स असतील, घरातून जाताना आईवडिलांचे एक्सप्रेशन असतील, ते क्षण तू कसे टिपणार आहेस? एका फोटोग्राफरचं काम घालून काम मिळवणं ही स्पर्धा नाही, ही वेदना आहे फोटोग्राफरची. चल ठीक आहे, येऊ कमी. मी बोललोय त्याच्यावरती थोडा विचार कर. अरे त्याने लय महत्वाचा विषय सांगितला. ह्या गोष्टीचा मी बारीक विचारच केला नाही. जर असंच माझ्याबद्दल झालं, माझी जर ऑर्डर असली समोरची आणि दुसऱ्या फोटोग्राफरनी जर बोथ साईड काम घेतलं, तर मला घरीच बसावं लागेल. परत नाही बाबा असं करणार आता. ही रील कोणाच्या विरोधात नाही, ही फक्त फोटोग्राफी वाचवण्यासाठी आहे.